साइड म्हणून घोषित करतील। अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र होताना दिसतोय। अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र धावसंख्या सरसावते, धावसंख्या ऑन दी बोर्ड लागते 27 या आकड्यावर। यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जातो चेंडू खाली, चांगला झेल इथे मात्र टिपलं जात आहे। योगेश सारखा धीरज सारखा फलंदाज इथे मात्र बॅक टू डगआउट ढकलला जातोय। इशारा करून दिलं आता लागल बाहेर काढाय। DJ Raj in the mix. दरम्यान आता धीरजची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज लावण्य, गोलंदाजी चांगला करतो हा फलंदाज, पण आता मात्र फलंदाजीची दारोमदार त्याच्या खांद्यावर येऊन ठेपली आहे। पुढचे 2 चेंडू कशा प्रकारे गोलंदाज फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला कितपत नेऊन ठेवतोय बघूया पुढच्या 2 चेंडूमध्ये समजेल असा। प्रज्वलाच्या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा फटका फसला जातोय, त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय, तोच रिझल्ट इथे मात्र मिळताना दिसतोय। बॅक टू बॅक 2 गडी बाद होऊन तंबूत परतताना दिसत आहेत। DJ Jagrut in the mix. आता मात्र लावण्य यांची जागा सांभाळण्यासाठी येतोय प्रसाद, लेफ्ट हँडर फलंदाज आहे। शेवटच्या चेंडूमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय, आपल्या संघाला कितपत नेऊन ठेवतो। जर या चेंडूवर जर षटकार खेचला तर 34 धावांचं लक्ष ठेवलं जाईल। या चेंडूवर जर चौकार खेचला गेला तर निश्चितच 32 धावांचं लक्ष ठेवलं जाईल। आता हॅट्रिक चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवर सज्ज होते प्रज्वल। आपल्या गोलंदाजी ट्रान्समध्ये खूपच सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत हाताळली गेली। एक मोठा फटका त्यांच्या गोलंदाजीवर खेचला गेला धीरजांच्या मार्फत। यावेळेस प्रसाद यांच्या मार्फत चेंडू उडवला जातोय, चेंडू फसतोय, इथे मात्र हॅट्रिक घेतली जाते। या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक चा मानकरी ठरतोय प्रज्वल। बॅक टू बॅक 3 मोठे झटके पास्तळ फायर संघाच्या मार्फत उडवले गेले। धावसंख्या झालेली आहे 27-28 धावांचं लक्ष, 24 चेंडू 28 धावा। H2O